Hello everyone, myself Siddhant Suryavanshi, craft instructor, woodwork technician, Babaji Dathe, Government Industrial Training Institute, Yavatmal. तर मित्रांनो, आज आपण सॉज हा टॉपिक पाहणार आहोत. तर सॉ ही एक प्रकारचा हँड टूल आहे, ज्याला की आपण मराठीमध्ये करवत असे म्हणतो. सॉइंग मीन्स कटिंग वूड अलॉंग द ग्रेन्स. तर या सॉनं आपण सॉइंग करतो आणि सॉइंगचा अर्थ असा आहे की ज्या लाकडाला आपण काप घेतो त्याच्या सळांच्या दिशेने, ते म्हणजे सॉइंग करणे होय. आणि त्याचा मेन पार्ट आहे त्याची ब्लेड आणि त्याचा हँडल. आणि ही जी त्याची ब्लेड आहे त्याच्यावरनच त्या सॉची लेंथ जी आहे ही डिफाईन होणार आहे. तर आपण इथं पाहू शकतो, इथे एक सॉची पिक्चर दिलेली आहे आणि त्याच्या पार्ट्सला वेगवेगळे नावं दिलेले आहेत. तर हा जो सॉचा सगळ्यात एंडचा कॉर्नर दिसत आहे तुम्हाला, याला आपण टोई असे म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर तिथं टीथ लाईन सुद्धा दिलेली आहे. त्याच्यानंतर हा ब्लेडचा पार्ट जो जिथं हँडलला कनेक्ट होत आहे, हा सगळ्यात टॉपचा पोर्शन ज्याला की आपण हील म्हणत आहे. त्याच्यानंतर हा एक प्लास्टिकचा हँडल त्याला प्रोव्हाइड केलेला आहे. हा लाकडी पण असतो. त्याच्यानंतर या टीथ लाईनच्या किंवा टूथ लाईनच्या अपोजिट साईडला जो हा पोर्शन दिलेला आहे, तो बॅकचा आहे. तर आपल्याला मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारच्या सॉ पाहायला मिळतात. तर त्याला आपण दोन प्रकारात त्याचे वर्गीकरण केलेले आहे. पहिला आहे स्ट्रेट कट सॉज आणि दुसरा आहे कर्व कटिंग सॉज. तर स्ट्रेट कट सॉ मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सॉज आहेत. त्या म्हणजे रिप सॉ आहे, हँड सॉ आहे, टेनन सॉ आहे, क्रॉस कट सॉ आहे, पॅनल सॉ आहे आणि डोटेल सॉ आहे. आणि कर्व कटिंग सॉ मध्ये बो सॉ आहे, कंपास सॉ आहे, कोपिंग सॉ आहे, नेस्टॉप सॉ आहे आणि फ्रेट सॉ आहे आणि की होल सॉ आहे. या एवढ्या प्रकारच्या सॉज या कर्व कटिंग सॉज आहेत. तर स्ट्रेट कट म्हणजे लाकडाच्या ग्रेन्सला स्ट्रेट किंवा पॅरल कट जर करत असू आपण, तर त्याला स्ट्रेट कट म्हणू शकतो आपण. आणि लाकडाच्या ग्रेन्सला कर्व शेपमध्ये जर कट करायचा असेल, तर या कर्व कटिंग सॉज आपण वापरतो. तर आपण स्ट्रेट कट मधली पहिली सॉ पाहूया, रिप सॉ. रिप सॉ इज अ वूड सॉ दॅट इज स्पेशली डिझाइन्ड फॉर मेकिंग अ रिप कट मेड पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ वूड ग्रेन. म्हणजे लाकडांच्या सळांना जेव्हा पॅरलल कट घेणार आहे, आपल्याला जेव्हा तो पॅरलल कट पाहिजे आहे, तेव्हा या रिपसॉचा वापर आपण करणार आहे. इन युझिंग अ रिपसॉ द फ्रंट ऑर कटिंग एज ऑफ द सॉ ब्लेड शुड बी हेल्ड ॲट अन अँगल अबाउट 45 डिग्री थ्रू द बोट. म्हणजे जेव्हाही आपण काप घेणार आहे त्या लाकडाला, तो लाकडी बोर्डचा आणि त्या रिपसॉचा अँगल जो असणार आहे तो 45 डिग्रीचा असणार आहे. रिपसॉ टिपिकली हॅव 4 टू 10 टीथ पर इंच. म्हणजे एका इंचाला त्या रिपसॉमध्ये 4 ते 10 टीथ त्यावरती असणार आहे. आणि दुसरा पाहूया आपण आता, क्रॉस कट सॉ. क्रॉस कट हँड सॉ इज फॉर कटिंग अ बोर्ड टू अ रफ लेंथ अक्रॉस द ग्रेन्स. क्रॉस कट सॉचा जो वापर आहे तो आपण त्या लाकडी सळांच्या अक्रॉस जेव्हा कट करणार आहे, तेव्हा आपण ही क्रॉस कट सॉ वापरणार आहे. आणि एका रफ कट जेव्हा आपल्याला घ्यायचा असतो, तेव्हा ही क्रॉस कट सॉ आपण वापरणार आहे. अ क्रॉस कट सॉ फॉर ऑर्डिनरी वर्क शुड हॅव 5 or 6 पॉइंट्स टू द इंच, बट टू फाईन वर्क 10 to 12 पॉइंट्स वुड बी बेटर. तर इथं म्हणलेलं आहे की नॉर्मली त्या क्रॉसकट सॉला 5 ते 6 दात एका इंचामध्ये असतात. पण जेव्हा तुम्हाला फाईन वर्क करायचं आहे, तेव्हा त्या ठिकाणी 10 ते 12 दात असणारी सॉ जर वापरली, तर ते बेटर फिनिश देईल आपल्याला, असं इथं म्हणलेलं आहे. तर आपली तिसरी सॉ असणार आहे हँड सॉ. इट्स हँडल इज जनरली मेड फ्रॉम वूड अँड द ब्लेड इज मेड फ्रॉम स्टील. तर त्याचे हँडल जे असणार आहे ते लाकडापासून बनलेले असणार आहे आणि त्याची ब्लेड ही स्टील पासून बनलेली असणार आहे. द ब्लेड इज अबाउट 66 सेंटीमीटर लॉंग अँड इट हॅज 6 TPI. तर त्या ब्लेडची लांबी जी आहे ती 66 सेंटीमीटर इतकी असणार आहे जवळपास. आणि 6 TPI म्हणजे टीथ पर इंच, तर त्याच्या एका इंचाला 6 टीथ असणार आहे. आणि आपली पुढची सॉ आहे पॅनल सॉ. इट इज द मोस्ट कॉमनली युज्ड सॉ. इट हॅज 3 to 4 टीथ पर सेंटीमीटर अँड लेंथ इज 50 सेंटीमीटर. ही तर जनरली आपण ही बऱ्याचदा पॅनल सॉ वापरतो. आणि त्याच्या एका सेंटीमीटरला 3 ते 4 दाते असणार आहेत आणि तिची लांबी जवळपास 50 सेंटीमीटर इतकी असणार आहे. इट इज स्पेसिफिकली युज्ड फॉर कटिंग पॅनल्स फॉर द डोअर शटर. तर ही स्पेसिफिक डोअरचे पॅनल्स जे असणार आहेत आपल्या, ते पॅनल्स कटिंग करण्यासाठी किंवा बनवण्यासाठी या पॅनल सॉचा आपण वापर करणार आहे. तर आपण मागे पाहिलं रिप सॉ, क्रॉसकट सॉ, त्याच्यानंतर हँड सॉ आणि पॅनल सॉ ह्या दिसावयास एकसारख्या आपल्याला आढळतात.
आणि नंतरच्या आपण ज्या पाहणार आहोत टेनन सॉ आणि डॉटेल सॉ, ह्या जवळपास या दोन ज्या आहेत ह्या एकसारख्या दिसायला असणार आहेत. तर आपण पाहूया टेनन सॉ. टेनन सॉ हॅज रिलेटिव्हली शॉर्ट ब्लेड अँड स्टिप स्पाइन रनिंग अलॉंग इट्स बॅक. तर ही जी टेनन सॉ आहे आपल्याला एकदम साईज मध्ये लहान दिसत आहे आणि हिची जी बॅक आहे ही एकदम बॅकला म्हणजे जास्त एक्स्ट्रा वेट आणि एक्स्ट्रा सपोर्ट दिला आहे. कारण की जेव्हा आपण सॉइंग करतो ती ब्लेड जी आहे ती वाकली जाऊ नये याच्यासाठी ही स्टीप स्पाइन त्याला दिलेली आहे त्याच्या बॅकवरती. द ब्लेड ऑफ अ टेनन सॉ usually has between 10 and 14 teeth per inch. तर इथं म्हणलेलं आहे त्याच्या प्रत्येक इंचाला 10 ते 14 दाता या सॉला असणार आहेत. द ब्लेड itself is usually anywhere from 10 to 16 inches long and 6 to 8 inches wide. तर इथं म्हणलेलं आहे त्या ब्लेडची जी लांबी असणार आहे ती 10 ते 16 इंच पर्यंत लांब असणार आहे आणि 6 ते 8 इंचापर्यंत त्याची रुंदी असणार आहे. तर आणि पुढची पाहूया आपण डॉटेल सॉ. डॉटेल सॉ सुद्धा आपल्याला टेनन सॉ सारखीच आणि त्याच जवळपास लांबी इतकी आपल्याला भेटणार आहे. It is used by cabinet makers for creating fine dowel joints on the furniture. तर ही डॉटेल सॉ ही स्पेसिफिकली फाईन डॉटेल्स साठी बनणार आहे. डॉटेल्स हे एक प्रकारचे जॉईंट आहे. त्या जॉईंट साठी ही डॉटेल सॉ आपण वापरणार आहे फर्निचर कामामध्ये. Dowtel saws are generally between 8 to 10 inches in length with particularly fine teeth around the 40 to 17 per inch. तर हिची लांबी जी आहे ते 8 ते 10 इंच आहे आणि त्याचे टीथ हे 14 ते 17 पर इंच म्हणजे एका इंचाला 14 ते 17 दात असणार आहे. त्याच्यामुळे ही आपल्याला एकदम फाईन फिनिशिंग आणि स्मूथ फिनिशिंग हे देणार आहे. तर आज आपण पाहिले आहे की सॉ म्हणजे नेमकं काय आणि त्याचे वेगवेगळे प्रकार स्ट्रेट कट सॉ मध्ये कुठले कुठले येतात आणि कर्व कटिंग सॉ मध्ये कुठले कुठले येतात आणि आपण त्याच्या स्ट्रेट कट सॉच्या फुल एक्सप्लेनेशन घेतलं आहे. पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण कर्व कटिंग बद्दलची माहिती घेऊया.